बांधवांना माझा मानाचा देश आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत. आता सगळ्यांचं नाव घ्यायचं मला तर पूर्ण येऊ दे. आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचंही मनापासून धन्यवाद. माझा आवाज येतोय नाही दिसत नका दिसू. आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांनाही तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीचं आपण या ठिकाणी आलो होतो. माझ्या मराठ्यांना आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केलाय. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या भाईबाप मराठ्यानं या आरक्षणासाठी संघर्ष केला. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, बलिदान दिलंय. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकून राहिलं. या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला खाता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांची बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिरं सुरू केली. वंशावली जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला. त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी मिळालं, कधी भाकरी मिळाली नाही, मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं. एकालाही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मानला यांना शब्द दिला होता तुम्ही जी झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही. साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही. फक्त एकच आहे. जे सगळ्या सोयर वेगळं आहे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला लोकांना ऐकून त्या बडबड करून टाकण्यात बाहेर व्हायचं. त्याला दिसत नाही ते शांत बसत तुम्ही उभा राहिला तो काय कानाला लागले काय इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या. फक्त आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय. मी थांबतो करून दे तुमचं होऊन द्या. तुम्ही आरक्षण नाही आले का आरडा गोंधळ करा. वतीनं साहेब
तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कोणती नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला कुठं नाही कुरुप गाडी आणली तो एवढ्या आला का गप्पा म्हणजे तिला सांगितलं तर मला जमत नाही का हळूच गाडी ठेवची एका घाललं एक तर वाजली कुठे रोळी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती, तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्या घनगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या चर्चा बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. कायम सुरत राहायला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, त्याची नोंद मिळाली, त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. गृह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे. अध्यादेश झालाय, यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस आंतरवाडीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेलं ते इथं स्वतः साक्षर आहे. शिंदे समिती काम करते. मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्या, म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं व्हायला 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदतवाढ दिली, ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कोणते घेतलं रे माझ्या रातभर फोन करते मला, काय झालं झोपवून रातभर या आता. कोपर्डीचा पद त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा सांगायला आपला सुद्धा मान्य करावी. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884 गॅजेट तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा